महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। धाराशिव जिल्ह्यात राणा पाटील, तानाजी सावंतांची जादू कायम। शिवसेना 4, भाजपचे 3 नगराध्यक्ष विजयी। धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी 2 डिसेंबरला निवडणूक झाली होती। त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी मंत्री तानाजी सावंतांचा करिश्मा कायम आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कळंब, भूम, परंडा, उमरगा या 4 ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले, तर भाजपचे तुळजापूर, नळदुर्ग, मुरुम हे 3 ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले। तर धाराशिव नगरपालिका निवडणुकीत भाजप व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत सुरू आहे। धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिका निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडले। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत बिघाडी झाली होती। महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीमधील 3 मित्र पक्षाने एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार केला होता। मात्र महायुतीमध्ये बिघाडी झाली होती। परंडा, भूम येथे माजी मंत्री तानाजी सावंतांविरोधात भाजपसह सर्व पक्षाने टाईट फिल्डिंग लावली होती। तर धाराशिव जिल्ह्यातील 8ही नगर परिषदांच्या निवडणुकीत अटीतटीची लढत पाहावयास मिळाली। धाराशिव नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेस एकत्र आली होती। या ठिकाणी ठाकरे सेनेच्या संगीता गुरव व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रवीणा कुरेशी व भाजपच्या नेहा राहुल काकडे यांच्यात तिरंगी लढत झाली। मतमोजणीला उशिरा सुरुवात झाल्याने या ठिकाणी काही फेऱ्यांची मतमोजणी शिल्लक राहिली असून या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कुरेशी व भाजपच्या काकडेमध्ये चुरशीची लढत सुरू आहे। कळंब नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सुनंदा कापसे या विजयी झाल्या। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर मीनाक्षी भवर तर ठाकरे यांच्या शिवसेनेच्या रश्मी मुदंडा यांचा पराभव केला। या ठिकाणी महायुतीमध्ये फूट पडली होती। अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवली आहे। तुळजापूरमध्ये भाजपचे विनोद पिटू गंगणे विजयी झाले। त्यांनी महाविकास आघाडीच्या अमर मगर यांचा पराभव केला। नळदुर्ग नगरपालिकेत भाजपचे बसवराज धरणे हे विजयी झाले। त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अशोक जगदाळे व MIMचे शहबाज काझी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय बताले यांचा पराभव केला। नळदुर्ग नगरपालिकेत काँग्रेसचे 9 तर भाजपचे 10, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी झाला। उमरगा नगरपालिकेसाठी महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे किरण गायकवाड यांनी बाजी मारली। या निवडणुकीत त्यांनी जवळपास 6000 मतांनी विजय मिळवला। त्यांनी भाजपचे हर्षवर्धन चालुक्य, ठाकरे सेनेचे रजाक अत्तार यांचा पराभव केला। मुरुम नगरपालिका निवडणुकीत भाजपचे बापूराव पाटील विजयी झाले। त्यांनी या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला। तर परंडा नगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार जाकीर सौदागर विजयी झाले। त्यांनी त्यांच्या विरोधातील भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या आघाडीचे उमेदवार विश्वजित कदम यांचा पराभव केला। तर भूममध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संयोगिता गाडवे विजयी झाल्या। त्यांनी विरोधातील सर्वपक्षीय उमेदवार सत्वशीला थोरात यांचा पराभव केला। एकंदरीतच या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा एकदा सत्ताधारी महायुतीने मोठे यश मिळवले आहे। धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा करिश्मा कायम असल्याचे स्पष्ट होत आहे। दुसरीकडे या निवडणुकीत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील व आमदार प्रवीण स्वामी यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट हनुमंत मस्तूद, धाराशिव।